नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 10th स्टँडर्डचा मॅथ 1 त्यातला लेसन आहे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स. तर बघा आपल्याकडे प्रॅक्टिस सेट आहे 1.3. बघा त्यातला पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. तर बघा आपल्याला नंबर त्यांनी दिलेले आहेत डिटरमिनंट व्हॅल्यू 3, 2, 4 आणि 5. तर बघा आता आपल्याला इथं ही ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची. त्यांनी तर 3 दिले आहे, बघा हा 3 आहे. तर 3 इंटू काय करायचं 5 म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बघा म्हणजे या 3 ने या 5 ला मल्टिपल करा म्हणजे 3 इंटू 5. इथे बघा त्यांनी आपल्याला हा 4 दिलेला आहे म्हणजे हा 2 इंटू 4. बघा लक्षात घ्या 3 ने आपण या 5 ला मल्टिपल केलं आणि इकडच्या या 2 ने आपण 4 ला मल्टिपल केलं म्हणजे 3 5 जा 15 आणि 2 इंटू 4 म्हणजे 2 4 जा 8 म्हणजे 15 मायनस 8 म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं 7. बघा अशा पद्धतीने ही आपण फिल इन द ब्लँक्स इथं कंप्लीट केली. बघा सेकंड क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. बघा त्यातलं पहिलं सम आपल्याला दिलंय डिटर्मिनंट व्हॅल्यू बघा -1 7 2 आणि 4 आहे. बघा आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याच कंडिशनने आपल्याला सॉल्व्ह करतोय. बघा -1 इंटू 4 बघा -1 इंटू 4 मायनस त्यानंतर इथे बघा 7 इंटू 2 -1 इंटू 4 म्हणजे -4 बरोबर. त्यानंतर इथे लक्षात घ्या -7 इंटू 2 14 -4 -14 म्हणजे आपला आन्सर आला -18. साइन सेम आहे तर त्यांचं ऍडिशन करा आणि आन्सरला साइन ग्रेटर नंबरचं. त्यानंतर इथे लक्षात घ्या सेकंड क्वेश्चन 5 इंटू 0 मायनस 3 इंटू -7 5 0 जार 0 मायनस मायनस प्लस 3 7 जार 21 तुमचं फायनल आन्सर आला इथे 21. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इथे लक्षात घ्या इथे सुद्धा आपल्याला सेम कंडिशन करायची आहे 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2. इथे सुद्धा आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय. बघा या साइडला न्यूमरेटरचं मल्टिपल करा म्हणजे 7 1 जा 7 आणि 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15. इथे लक्षात घ्या 3 2 जा 6. बघा बेस सेम आहे म्हणून तो आपण एकदाच लिहिला आणि 7 मायनस 15 म्हणजे -8. बघा इथे परत याला 2 ने डिवाइड होत आहे म्हणजे 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8 आणि पुढे मायनस साइन. म्हणजे अशा पद्धतीने या फ्रॅक्शनच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काढली -4/3. बघा नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. बघा क्रॅमर्स रूल वापरून आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन हे सॉल्व करायचे. तर लक्षात घ्या इथं तर पहिले डिटर्मिनंट आपण काढून घेऊ. याच्यामध्ये बघा फक्त x आणि y चेच फक्त आपल्याला कोएफिशिएंट लिहायचे. बघा पहिल्या इक्वेशन मध्ये x चा जो कोएफिशिएंट आहे तो आहे 3 आणि इथे लक्षात घ्या म्हणजे हा झाला 3 आणि y चा जो कोएफिशिएंट तुम्हाला इथे दिसतोय तो आहे -4. इथे बघा दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट आहे 4 आणि y चा कोएफिशिएंट आहे 3. म्हणजे इथे फक्त आपण x आणि y यांचेच फक्त आपण इथे कोएफिशिएंट लिहिलेले. बघा त्याला सॉल्व करा 3 इंटू 3 म्हणजे 3 3 जा 9 मायनस 4 इंटू 4 4 इंटू 4 16 आणि इथे मायनस असल्यामुळे हा मायनस आणि आपला हा मायनस काय झाला तो प्लस. पुन्हा लक्षात घ्या इथे ऑलरेडी मायनस असतो पण नंबरला मायनस असल्यामुळे तो मायनस आणि हा मायनस काय झाला इथे प्लस म्हणजे 4 4 जा 16 म्हणजे d ची जी व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे ती आहे 25. बघा d आहे 25. त्यानंतर पुढे लक्षात घ्या dx आपल्याला dx ची टर्म काढायची. तर बघा हा जो पहिला कॉलम जो आहे इथे लक्षात घ्या जो x चा जे आपण x चे जे काही कोएफिशिएंट दिले होते ते कोएफिशिएंट आता हाईड करा आणि त्याच्याऐवजी इज इक्वल टू च्या बाहेरचे जे नंबर आहे ते नंबर पहिल्या कॉलम मध्ये लिहा. म्हणजे बघा इथे 10 आणि 5 बघा हा झाला 10 आणि इथे 5 आणि दुसरा कॉलम जो आहे तो आपण ऍज इट इज लिहू 4 आणि 3. बघा आता यांचं मल्टिपल करू आपण 10 इंटू 3 30 त्यानंतर मायनस इथे लक्षात घ्या 4 इंटू 5 म्हणजे 4 5 जा 20 पण इथे मायनस असल्यामुळे हा मायनस मायनस प्लस 4
4 5 जार 20 म्हणजे याचा आन्सर आपल्याकडे आलं 50. बघा आपण अशा पद्धतीने dx सुद्धा इथं फाइंड आउट केलं आहे. बघा dx आला 50. त्यानंतर बघा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy. dy साठी काय करा, d ची टर्म डिटर्मिनंटची टर्म जो सेकंड कॉलम जो आपल्याकडे आहे तो आता हाईड करा. पहिला कॉलम जो आहे तो ऍज इट इज लिहा. बघा 3 4 सेकंड कॉलमला आपण हाईड केला होता त्याच्या ठिकाणी काय करा, इज इक्वल टू च्या बाहेर असलेले नंबर म्हणजेच पण ते 10 आणि 5. बघा इथे केलं आपण 10 आणि 5. बघा त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. dy इज इक्वल टू 3 into 5 3 5 जार 15 आणि 10 into 4 म्हणजे हा झाला 40. मग 25 मायनस 40 आपल्याकडे किती निघाला तो 25. बघा 15 मायनस 40 म्हणजे किती आला तो 20 मायनस 25. ग्रेटर नंबर साइन दिलं. अशा पद्धतीने आपण dy सुद्धा इथं फाइंड आउट केलेला आहे. मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x च्या आणि y च्या व्हॅल्यू. बघा इथे x इज इक्वल टू dx अपॉन d आणि y ची व्हॅल्यू आपल्याकडे फॉर्म्युला आहे y चा dy अपॉन d. बघा dx ची व्हॅल्यू 50 अपॉन d. बघा d ची व्हॅल्यू 25. मग 25 2 जार 50. याचा अर्थ x ची व्हॅल्यू आपल्याकडे निघाली 2. y च्या व्हॅल्यू साठी बघा dy अपॉन d. dy आहे -25 आणि d ची व्हॅल्यू आहे 25. बघा 25 1 जार म्हणजे अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू -1 आपण काढली तर खाली लिहिताना असं द्या x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू -1. अशा पद्धतीने आपण क्रॅमर्स रूलने x आणि y याची व्हॅल्यू इथे आपण फाइंड आउट केली. बघा त्यातलं सेकंड एक्झाम्पल क्रॅमर्स रूलनेच आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. तिथे बघा 4x 3y 4 इज इक्वल टू 0. ही जी थर्ड टर्म जी आहे इकडची टर्म ही टर्म आपल्याला बाहेर काढावी लागेल. इथं बघा 6x इज इक्वल टू 8 5y म्हणजे इज इक्वल टू च्या लेफ्ट साइडला आपल्याला फक्त x आणि y याच्याच व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. तर बघा अगोदर याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. म्हणजे इथे लक्षात घ्या 4x 3y इज इक्वल टू बघा इज इक्वल टू च्या आतमध्ये बघा हा -4 आहे तर याला आपण बाहेर काढला तो काय झाला +4 म्हणजे ax by इज इक्वल टू c. हाच फॉर्मॅट आपल्याला क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करताना पाहिजे असतो. इथे बघा हा 6x हा -5y आहे तर आतमध्ये घ्या म्हणजे हा झाला +5y म्हणजे इज इक्वल टू आतमध्ये आला मुळे त्याचं काय झालं साइन चेंज झालं आणि इज इक्वल टू 8 आपला ऍज इट इज. बघा इथे सुद्धा ax by इज इक्वल टू c हा फॉर्मॅट आपण इथे घेतला. तर बघा मात्र तुम्हाला d काढायचा आहे म्हणजे डिटर्मिनंटची पहिली व्हॅल्यू. बघा याच्यामध्ये आपण काय करतो फक्त x आणि y चेच फक्त आपल्याला कोएफिशिएंट घ्यायचे. बघा इथं x चा कोएफिशिएंट 4 y चा कोएफिशिएंट 3. सेकंड इक्वेशन मध्ये बघा x चा कोएफिशिएंट 6 आणि y चा कोएफिशिएंट 5. बघा आपण इथं याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. 4 into 5 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 5 जार 20 मायनस 3 6 जार 18 20 मायनस 18 2 म्हणजे d किती आला आपल्याकडे 2. आणि लक्षात बघा d ची व्हॅल्यू आपण काढली. त्यानंतर आपण काढूया इथं dx. बघा dx च्या व्हॅल्यू साठी तुम्हाला आता माहिती पहिली जी टर्म आहे पहिला जो कॉलम आहे तो कॉलम हाईड करा. त्याच्याऐवजी इज इक्वल टू च्या बाहेरची व्हॅल्यू त्या घ्यायच्या आपल्याला. बघा इथे इज इक्वल टू च्या बाहेर 4 दिसतोय आणि या इक्वेशन मध्ये आपल्याला 8 दिसतोय म्हणजे 4 आणि 8 आणि इकडचा जो कॉलम आहे तो कॉलम आपण ऍज इट इज घेऊ म्हणजे 3 आणि 5. बघा इथे पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 5 जार 20 मायनस 8 3 जार 24. आपलं फायनली म्हणजे याचं dx चा आन्सर आला आपल्याकडे -4 म्हणजे हा निघाला तुमच्याकडे dx. बघा त्या dx नंतर आपल्याला पुढे काढायचा आहे dy. dy साठी बघा पहिला जो कॉलम आहे तो कॉलम ऍज इट इज लिहा 4 6 बरोबर. सेकंड कॉलम आपण हाईड करतोय त्याच्याऐवजी बाहेरच्या टर्म घ्या म्हणजे 4 आणि 8. मग इथे लक्षात घ्या 4 8 जार 32 आणि 6 4 जार 24. बघा इथं 32 मायनस 24 म्हणजे 8. आपल्याकडे dy आलेला आहे 8 बरोबर. x
x इज इक्वल टू dx अपॉन d आणि y इज इक्वल टू dy अपॉन d. बघा dx ची व्हॅल्यू -4 अपॉन d ची व्हॅल्यू बघा इथे 2, म्हणजे हा किती झाला आन्सर 2 2 4 मायनस असल्यामुळे मायनस लिहिला. y ची व्हॅल्यू बघा dy अपॉन d, dy ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 8 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे निघाला हा 2 4 8. म्हणजे अशा पद्धतीने x आणि y ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -2 आणि 4.